नमस्कार मित्रांनो, मी दत्तात्रय धायगुडे. कॉर्पोरेट वर्ल्ड आणि मी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करतो. आज आपण एक्सेलचं सेकंड चॅलेंज घेतलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला पिव्होट टेबल येत असावा, पण आपण जो प्रॉब्लेम घेतलेला आहे त्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट आपलं असं आहे की विदाउट चेंजिंग द डेटा सोर्स ऑटोमॅटिक रिप्लेस द पिव्होट टेबल. म्हणजे नॉर्मली कसं होतं की आपण जसा डेटा ॲड करू तसं प्रत्येक वेळेस आपल्याला त्या डेटाचा पिव्होट टेबल रिप्रेझेंट करताना सोर्स चेंज करायला लागतो. पण हे मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2024मध्ये त्यांना फॉर्म्युला ॲड केलेले आहेत जे की ऑटोमॅटिक पिव्होट टेबल रिप्रेझेंट करतात. तर मी काल्पनिक डेटा घेतलेला आहे, स्वीट होम सेल्स डेटा, डेलीचे ट्रान्झॅक्शन आहेत त्याच्यात. डेट, आयटम नेम, सेल्स आणि मेजर. म्हणजे जिलेबी आपण कशा पर के जीमध्ये मेजर करतो, ढोकळा पर पॅक्समध्ये, वडापाव किती पॅक्स, असे हे डेली ट्रान्झॅक्शन आहेत. आता उद्या जाऊन माझे ट्रान्झॅक्शन वाढणार आहेत, पण ते मी एकदाच सेट करणार आहे हा टेबल, आणि तो ऑटोमॅटिक रिप्रेस झाला पाहिजे. म्हणजे मी फक्त डेली ट्रान्झॅक्शन त्याच्यात ॲड करणार आणि ऑटोमॅटिक इथं मला त्याची समरी मिळाली पाहिजे, जे काय रिपोर्ट, समरी रिपोर्ट जनरेट झाला पाहिजे. चला तर आपण सुरुवात करूया. नॉर्मली आपण पिव्होट टेबल कसं बनवतो, तर इन्सर्टमध्ये जातो, पिव्होट टेबल घेतो, टेबलची रेंज घेतो, आपल्या इथपर्यंतच डेटा आहे. आता आपण लोकेशन काय करू, एक्झिस्टिंग टेबलचं हे लोकेशन देऊ, F24 इथलं दिलेलं आहे, ओके करू. आता आपल्याला काय पाहायचं आहे की डेट वाईज, आयटम वाईज, डेट वाईज, आयटम वाईज माझा सेल किती झाला. ओके, आता हे तर मला कळालं. मी काय करतो, याला शो व्हॅल्यू पिव्होट टेबल ऑप्शनमध्ये जाऊन डिस्प्ले क्लासिक पिव्होट टेबलमध्ये करतो, जे आपण प्रत्येक वेळेस करतो असं नॉर्मल दिसण्यासाठी. हे इथलं हटवतो, सब टोटल. ओके, ठीक आहे. 1 तारखेला 196 सेल्स क्वांटिटी झाली, फॉर एक्झाम्पल आपण हे मानू चालू. आता काय होतोय, माझा डेटा वाढला. तर 5 तारखेला काय झालं, फॉर एक्झाम्पल मी 5 तारखेला हे 3 रेकॉर्ड्स आले. आणि क्वांटिटी मी मॅन्युअल टाकतो, काहीतरी 40 वडापाव, 88 कचोरी, 30, हे सगळं पॅकमध्ये येतं. आता मी इथं टेबल रिफ्रेश केल्यानंतर इथं येतो आपण, तर माझ्या ह्याच्यात 646 आले, तेवढेच दिसतात आहे. म्हणजे जर तुम्ही चेंज डेटा सोर्स केला, टेबल चेंज डेटा सोर्स, तो कितपर्यंत घेतो आहे, 18पर्यंतच येत आहे. आणि हे मला रोजच्या रोज चेंज करायला लागेल. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी आता परत इथे येणार, असं एक पूर्ण ओपन करणार, रेंज पकडणार आणि ओके करणार. आत्ता 810 5 तारखेचं पण आले, किती सेल झाला आणि कुठल्या कुठल्या प्रोडक्टचा सेल झाला. बट मी हे आता 6 तारीख आली, 6 तारीख, तारखेला माझे हे प्रोडक्ट सेल झाले.
आयटम सेल झाले. तर मला परत पिवट टेबल वरती जाऊन डेटा सोर्स चेंज करायला लागेल आणि नंतर तो रिझल्ट येणार आहे. पण हे मला ऑटोमॅटिक करायचं आहे. आता समजा मी इथं अजून एखादा कॉलम ॲड करला, प्रॉफिट किंवा इथं, तरी हे कॉलम ॲड केला किंवा रो ॲड केला तरी तो इथं दिसला पाहिजे, आला पाहिजे. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, इज इक्वल टू करायचं ऑफसेट रेफरन्स. D3 पासून रेफरन्स घेतला, मी ह्याला फ्रीज करतो. फंक्शन F4 कॉमा रोज, हेतून A3 पासूनच सुरू व्हायला पाहिजे रो वाईज, आणि कॉलम वाईज पण A3 पासूनच सुरू व्हायला पाहिजे, कॉमा. आता हाईट आणि विड्थ, हाईट म्हणजे ही पूर्ण हाईट ए पासून ते A3 पासून ते लास्ट कितीपर्यंत, त्यासाठी एक फॉर्म्युला आहे काउंट ए, आणि तो डेटा पूर्ण उचलायचा. A3 आणि ह्याला फ्रीज करायचं. फंक्शन F4 कॉमा हाईट, म्हणजे हे रो वाईज झाले, आता हे हाईट वाईज असं, हे हाईट वाईज असं. पण इथं पण फॉर्म्युला काय लावायचा, काउंट ए, एनी टेक्स्ट, कुठलीही टेक्स्ट असतील तर ते ॲड करेल. फंक्शन F4 करायचं आणि एंटर करायचं. आला डेटा, हे डेट असं असं आपण डेट फॉर्मॅटमध्ये करू. जनरल शॉर्ट डेट आला. आता काय करायचं, फॉर्म्युलाजमध्ये जायचं. पहिल्यांदा हा फॉर्म्युला कॉपी करून घ्यायचा, कंट्रोल-C करायचं, फॉर्म्युलामध्ये जायचं, इथं फॉर्म्युलामध्ये जायचं, डिफाईन नेम म्हणून असतं, इथं यायचं आणि इथं रेफरन्स टू म्हणजे हे तर नाव टाकायचं. ते पूर्ण फॉर्म्युला कॉपी करायचा आणि इथं वरती नेममध्ये नाव टाकायचं. जे पिवट टेबल रिफ्रेश करायला आपल्याला ते नाव टाकायला लागतं. मी काय टाकतो, ऑटोमॅटिक पिवट. ओके. आता काय करायचं, एकदाच हे फक्त करायचं, पिवट टेबलवरती जायचं आणि चेंज डेटा सोर्स मध्ये फक्त इथं टेबलचं नाव टाकायचं, ऑटोमॅटिक पिवट. ओके. आता फक्त इथे यायचं, राईट क्लिक करायचं आणि रिफ्रेश करायचं. बघा 6 तारखेचं पण आले रेकॉर्ड. तर मी इथं न्यू कॉलम ॲड केला, प्रॉफिट. समजा मला हे 1 तारखेला 200 रुपये प्रॉफिट झालं. त्यानंतर ढोकळ्यामध्ये 400 रुपये, ह्याच्यात वडापावमध्ये 500 रुपये. तर तुम्हाला इथं टेबलमध्ये पण ते न्यू मेजर ॲड होणार. रिफ्रेश करायचं,
न्यू मेजर प्रॉफिट पण ॲड झालेलं दिसतं. तुम्ही कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये जा किंवा फॅक्टरीमध्ये जा किंवा बिझनेस सुरू करा, पण तुम्हाला पिव्होट टेबल येणं खूप गरजेचं असतं. त्याच्यात तुम्ही समरी रिपोर्ट जनरेट करता आणि खूप इझी आहे. एक्सेलचं न्यू व्हर्जन आहे, त्याच्यात ही फॅसिलिटी दिलेली आहे. एक्सेल 2014. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड नवीन माहिती आपल्या मित्रांना पाठवा. तुम्ही अपडेट राहा. धन्यवाद.